चला झालं सगळ्यांचं. स्टार्ट करूया आपण. हां, ओके. ओके, चलो स्टार्ट. बऱ्याच दिवसांचा गॅप असतो हा मुलांनो. थोडंसं जेव्हा माझं नाव टाकलं जातं की नाही लेक्चरमध्ये, तेव्हा लक्षात ठेवायचं की आज मॅडमचं लेक्चर आहे. तर थोडंसं एक वाचून येत चला, म्हणजे तुमचं जे काही म्हणजे मागचं झालेलं आहे की नाही ते थोडंसं तुम्हाला क्लिक होईल की अरे आज असं असं आपलं शिकवणार आहेत. म्हणजे तुम्ही जरा असं म्हणजे तुमची थिंकिंग प्रोसेस स्टार्ट झाली ना की तुम्हाला जे काही चाललं आहे समोर ते लगेच कळतं आहे, असं होत असतं. पोल्युशन आपला एकदम साधा सोपा लेसन आहे. एक एक नजर टाकली की तुम्हाला सगळं समजेल, इतका सोपा लेसन आहे तो. त्यामुळे काही प्रश्नच नाही येणार. बघूया मी आता किती काय काय केलं आहे. तुम्ही एक थोडीशी रिव्हिजन वजा घेण्याचा प्रयत्न तर करते. काय काय करताय तुम्ही बघूया. पोल्युशन कोणी सांगू शकेल? माईक ऑन करून सांगितलं तर जास्त बेटर होईल, कारण मी आता डेफिनेशन विचारली म्हटल्यानंतर मग तुम्हाला ती तेवढी टाईप करणं अवघड जाईल. व्हॉट इज पोल्युशन? कोण सांगतंय? मानसी आहे इंटरेस्टेड? हो मिस आहे. येस, बोल. Contamination of natural environment that will be harmful to ecosystem is called as pollution. व्हेरी गुड. हां, समोर तर आहेच आपल्या, पण तरीही थोडंसं तुमचं प्रिपरेशन पाहिजे. कारण तुमचं हां, ओके ओके, माईक ऑफ कर. व्हॉट आर द पोल्युटंट्स? कोण सांगणार आहे? दुसरं कोण आहे इंटरेस्टेड? आता सोहम, कोण कार्तिक, निधी, अजून बरीच नावं वाचली होती मी. मॅम मी व्हॉट आर? सांगू का? हां, कोण सांगते? निधी हां, बोल बोल, चल. factors affecting natural function of ecosystem and causing harmful effects on biotic and biotic factor are called pollutants. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सेकंड आहे आपलं एअर पोल्युशन. तर एअर पोल्युशन तुमच्याकडे आता नाही विचारत मी, बघते कारण समोर स्क्रीन आहे आणि मला आज आपला लेसन कंप्लीट करायचं आहे. 2 टॉपिक आहेत मुलांनो. तर मी तुमचं एअर पोल्युशन अगदी खूप असं डीपली घेतलेलं आहे. मला असं वाटतं 2 लेक्चर त्याच्यावर आपले झालेले आहेत. तर आता डायरेक्टली मी सुरू करते. वॉटर पोल्युशन. आता पोल्युशन तुम्हाला समजलेलं आहे. पोल्युटंट काय आहेत ते समजलं आहे. आता फक्त डिफरन्स काय झाला? एअर पोल्युशनच्या इथे आपण वॉटर पोल्युशन बघणार आहोत. तर वॉटर पोल्युशनसाठी पण बघा, तुम्हाला कॅन यू टेलमध्ये एक 5 क्वेश्चन दिलेले आहेत बघा. त्या 5 क्वेश्चनचं तुम्हाला डिटेल स्टडी आज आपला होणारच आहे, प्रश्नच नाही. बरं मला एकदा सांगा, सगळा आवाज एकदम क्लिअर आहे ना माझा? हो टीचर, क्लिअर आहे. ओके ओके, ठीक आहे. फ्रॉम विच वॉटर सोर्सेस डू वी गेट द वॉटर सोल्युबल टू यूज? मग अगदीच हे असं समोर चित्र दिसतंय बघा तुम्हाला, असं पाणी आपण वापरू शकतो का? नाही वापरू शकत की नाही. मग हे साधं उत्तर आहे, म्हणजे तुमचं चित्र बघूनच तुमच्या म्हणजे एक जे थिंकिंग चालू होतं की नाही तेच तुमचे क्वेश्चन असतात आणि त्याच्यावरनंच तुम्हाला इमॅजिन करून आन्सर द्यायचे असतात. कळतंय? फॉर विच डिफरंट पर्पज डू वी यूज द वॉटर? आणि आता वॉटरचे म्हणजे आपले काय एक स्पेसिफिक यूजेस काय आहेत ते सांगायचे. आपले डेली लाईफमध्ये तर आपल्याला लागतं, पण तरी एक ठराविक त्याचे काहीतरी एक स्पेसिफिक यूज असतात, ते तुम्ही मेन्शन करायचे असतात. हाऊ मच पर्सेंट ऑफ द अर्थ एरिया इज ऑक्युपाईड बाय द वॉटर? आता अगदी मला असं वाटतं जॉग्रफी जर नीट बघितलं तुम्ही तर आपल्याकडे ओशन्स आणि लँड असे 2 प्रकार असतात. तर माझ्या माहितीप्रमाणे 1/4 पार्ट आपला फक्त लँड आहे आणि 3/4 पार्ट आपला सगळा हा ओशनचा आहे, म्हणजे वॉटरचा आहे. वॉट आर द रिझन ऑफ द वॉटर पोल्युशन? आता वॉटर पोल्युशन कसं होतं? एअर पोल्युशन ज्याप्रमाणे होतं सेम रिझन आहेत त्याचे, पण आता काय काय आहेत ते आपण नंतर बघणार आहोत. वाय डज वॉटर इज रिफर्ड ॲज मोलेक्युल ऑफ लाईफ? म्हणजेच आपल्यासाठी, म्हणजे आपल्यासाठी म्हणण्यापेक्षा लिव्हिंग थिंग्ससाठी वॉटर किती इम्पॉर्टंट आहे ते आता आपण बघायचं आहे.
बघा आता, वॉटर इज सेड टू बी पोल्युटेड वेन इट बिकम्स अनक्लीन अँड पॉयझनस ड्यू टू द मिक्सिंग ऑफ नॅचरल ऑर आर्टिफिशियल अनवॉन्टेड मटेरियल. मी 3 वर्ड्स तुमचे वाचले बघा, त्या 3 वर्ड्सवर मी जरा जास्त फोकस केला आहे. म्हणजेच पाणी अशुद्ध केव्हा होतं किंवा पाणी तुमचं खराब केव्हा होतं, तर त्याला एक त्याने शब्द दिला आहे अनक्लीन, म्हणजेच अस्वच्छ. पॉयझनस, कारण अस्वच्छ म्हणजे गढूळ माती मिक्स झालेलं, पण ते पॉयझनस कारण काही त्याच्यामध्ये फर्टिलायझर्स येऊ शकतात, पेस्टिसाइड्स येऊ शकतात किंवा अजून दुसरं काही केमिकल मिक्स होऊ शकतं, म्हणजेच ते पॉयझनस बनतं आहे. कळतं आहे? डायरेक्टली त्याच्यामध्ये कोणीही पॉयझन टाकत नाही, पण काही मटेरियल आहेत, केमिकल्स आहेत की जे पॉयझनस आहेत. पुढे काय सांगितलं बघा, नॅचरल ऑर आर्टिफिशियल. आता नॅचरल कसं होतं, सपोज फ्लड आलं तर पाणी तुमचं कंटॅमिनेटेड होणारच आहे की नाही, म्हणजे ते पॉयझनस होऊ शकतं, अनक्लीन होऊ शकतं, कारण फ्लडमध्ये काय होतंय ते तुम्ही आता अनुभवलेलं आहे. आणि आर्टिफिशियल म्हणजे काय असणार आहे, तर हे आपल्याकडून होत असतं, म्हणजे आपण जेव्हा शेती करत असतो किंवा काहीही आपण जे काही इंडस्ट्रीमधलं येतं आहे ते आपल्याकडनं होणार आहे. ओके ओके, डेटावर करते. डेटा आणि वायफाय दोन्ही चालू आहेत बेटा. बरं मुलांना समजा काय प्रॉब्लेम आला तर एकाने कोणीतरी मला सांगा, हां, कॉल करून तरी चालेल. ओके मानसी. हा टीचर, मी सांगेन. येस येस, हां. पुढे बघा, अनवॉन्टेड मटेरियल वेन इट बिकम्स हार्मफुल टू लिव्हिंग ऑर्गॅनिझम ड्यू टू द डिक्रीज ऑक्सिजन कंटेंट वेन इपिडेमिक डिसीज आर स्प्रेड टू द वॉटर. बघा, एका पॅरेग्राफमध्ये तुम्हाला किती काय काय सांगितलं आहे बघा. एक तर पहिलं वॉटर पोल्युशन कसं होतं, तर पहिलं लक्षात ठेवायचं आहे की वॉटर बिकम पोल्युटेड वेन इट बिकम unclean, poisonous due to the mixing of natural or artificial unwanted material. जे आपल्याला नको आहे ते मटेरियल जेव्हा पाण्यामध्ये मिक्स होतं तेव्हाच ते पोल्युटेड होतं. वेन इट बिकम्स हार्मफुल टू लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. आता अनवॉन्टेड मटेरियल मिक्स झाल्यानंतर आणि जर ते आपण जर यूज करत असेल तर ऑफकोर्स त्याचा इफेक्ट कोणावर होणार आहे, लिव्हिंग ऑर्गॅनिझमवर होणार आहे. ड्यू टू द डिक्रीज ऑफ ऑक्सिजन कंटेंट. आता वेन इपिडेमिक डिसीज आर स्प्रेड थ्रू द वॉटर. आता एक लक्षात ठेवायचं आहे, त्याच्यामध्ये पाण्यामध्ये जो काय ऑक्सिजन तुम्हाला मिळतो तो मुलांनो तुमचा हवेतला जो काय म्हणजे ऑक्सिजन आहे की नाही, तो ऑक्सिजन पाण्यामध्ये मिक्स होतो आणि तो ऑक्सिजन मिळत असतो. मग ते बऱ्याच वेळेला हे जेव्हा अनवॉन्टेड मटेरियल त्याच्यामध्ये मिक्स होतं, आता पुढे जाऊन तुम्हाला सांगणारच आहे की इन्सेक्टिसाइड वगैरे फर्टिलायझर्स वगैरे मिक्स झाल्यानंतर त्याचं म्हणजे जी लेवल आहे मिनरल्सची ती काय होते, म्हणजे सॉल्टी लेवल आहे ती थोडीशी वाढली जाते. ऑफकोर्स त्याच्यामुळे काय होत असतं, बऱ्याच गोष्टी त्या पाण्यामधनं तुमच्या म्हणजे जे गरजेचं आहे ते सगळं काय होतं आहे, निघून जात असतं. पुढे बघा, फ्रेश वॉटर और मरीन वॉटर पोल्युशन इन्क्लूड्स फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल चेंजेस. लक्षात ठेवा. आता हे फ्रेश वॉटर और मरीन, फ्रेश वॉटर म्हणजे तुमचं गोडं पाणी जे नद्यातनं येतं, झऱ्यांमधनं येतं किंवा पावसाचं डोंगर दऱ्यातनं येणारं पाणी आहे की नाही, तळ्यामधलं असतं, हे सगळं पाणी आहे त्याला फ्रेश वॉटर म्हणतात किंवा आपण त्याला गोडं पाणी म्हणतो. आणि मरीन वॉटर म्हणजे तुमचं असणार आहे सलाईन वॉटर त्याला म्हटलं जातं किंवा तुमच्या समुद्रामधलं पाणी असतं ज्याला आपण खारं पाणी म्हणत असतो. क्लिअर. फ्रेश वॉटर और मरीन वॉटर पोल्युशन इन्क्लुडेड्स फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल चेंजेस. आता बघा, फिजिकल म्हणजे काय, तर आपल्याकडनं जे काही चेंजेस मिळतात की नाही, म्हणजे आता थोडक्यात सांगायचं आहे, स्वच्छ पाणी असतं, आता पाऊस पडल्यानंतर वाहणारं पाणी असतं ते कसं असणार आहे, गढूळ असणार आहे की नाही, मग हा झाला त्याचा फिजिकल चेंज. त्याच्यानंतर केमिकल म्हणजे त्याच्यामध्ये त्याच पाण्यामध्ये जेव्हा आपलं ड्रिंकिंग वॉटर आहे किंवा नद्या आहेत, तळे आहेत, त्याच्यामध्ये जेव्हा केमिकल मिक्स होतं तेव्हा ते होतं आहे तुमचं म्हणजे जो काही पोल्युशन आहे तो टाईप आहे तुमचा केमिकलचा. आणि बायोलॉजिकल म्हणजेच पुन्हा ऑर्गॅनिकचंच आलं की सगळ्या शेतीमध्ये जे काही तुम्ही वापरत असता किंवा आपले ॲनिमल्स, प्लॅन्ट्स हे जेव्हा मरतात तेव्हा ते डिकम्पोज होत असतात की नाही, हां, मग ते पण पाण्यामध्ये कधीतरी वाहत येत असतात की नाही. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत, कधी झाडं पानं सडली जातात, पडली जातात, हा जो आहे की नाही चेंज, त्याला नाव दिलेलं आहे त्यांनी बायोलॉजिकल चेंज. आता बायोलॉजिकलमध्ये फक्त एवढंच लक्षात ठेवा मुलांनो की जे तुमचे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत त्यांच्यामुळे होणारा चेंज. ओके, समजलं इथपर्यंत. पुढे बघा, वॉटर पोल्युटंट्स. आता हे सगळे चित्र बघितल्यावरच तुम्हाला कळतं की याच्यामध्ये जे जे आहेत घटक
त्यांना सगळ्यांना म्हणायचं वॉटर पोल्युटंट. क्लिअर. पुढे बघा, बायोलॉजिकल पोल्युटंट्स. वॉटर डज नॉट रिमेन पोटेबल ड्यू टू अल्गी, बॅक्टेरिया, व्हायरस, पॅरासाइट्स एक्सेट्रा. आता मी जे तुम्हाला 3 शब्द सांगितले होते की नाही, ते असं मी तुम्हाला इन शॉर्ट सांगितलं होतं. आता त्याने सगळं दिलं बघा. बायोलॉजिकलमध्ये काय काय येऊ शकतं आहे, तर तुमचे जे मी लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हटलं की नाही, त्याच्यामध्ये मोस्टली त्यांनी सगळे तुमचे मायक्रोब्स घेतलेत. आणि पहिल्याच लेसनमध्ये आपण मायक्रोबचे 4-5 प्रकार शिकलोत बघा. मग त्यातले हे सगळे प्रकार जे तुमचे पाण्यामध्ये असणार आहेत, कळतंय सगळ्यांना? हां, मग पाण्यामध्ये तुम्ही काय बघत असता, तर मोस्टली शेवाळ बघत असता. दॅट मीन्स अल्गे. बॅक्टेरिया, आता हे आपल्याला नेकेड आईजने दिसत नाहीत, पण आपण डिसीज लेसन शिकलो तेव्हा तुम्हाला माहिती आहेत की बरेचसे डिसीज हे आपले बॅक्टेरिया थ्रू, व्हायरस थ्रू, पॅरासाइट्स थ्रू होत असतात. म्हणजे हे सगळे पाण्यामध्ये प्रेझेंट असतात. ओके, म्हणून त्यांना नाव दिलेलं आहे बायोलॉजिकल पोल्युटंट्स. क्लिअर सगळ्यांना इथपर्यंत? पुढे बघा, डिसीज आर स्प्रेड ड्यू टू द बायोलॉजिकल पोल्युशन. आता मी तेच तुम्हाला सांगितलं की आपण डिसीज लेसनमध्ये हे सगळं शिकलो होतो की कुठले कॉलरासारखे, टायफॉईडसारखे, किंवा तुमचे लूज मोशन वगैरे आहेत, किंवा तुमचं कावीळ ज्याला जॉईंटिस म्हणतोय, हे सगळे तुमचे आहेत ते हे डिसीज आहेत ते वॉटर पोल्युशनमुळे होत असतात. त्याच्यानंतरचा बघा, वॉटर पोल्युटंट पहिला पार्ट झाला तुमचा बायोलॉजिकल पोल्युटंट्स. दुसरा पार्ट आहे तुमचा इनऑर्गॅनिक पोल्युटंट्स. आता इनऑर्गॅनिकमध्ये काय येतं ते बघा, सस्पेंडेड पार्टिकल्स लाईक फाईन सँड, डस्ट, सॉईल पार्टिकल्स, सॉईल प्रेसिपिटंट्स ऑफ द सॉल्ट, कंपाऊंड्स ऑफ आर्सेनिक, कॅडमियम, लीड, मर्क्युरी अँड ट्रेस ऑफ द रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल. आता एक लक्षात ठेवा फक्त मुलांनो, की बायोलॉजिकल पार्टिकलमध्ये मी तुम्हाला सगळे मायक्रोब्स किंवा तुमचे लिव्हिंग थिंग्सशी रिलेटेड सांगितलं, म्हणजे ज्याच्यामध्ये लिव्हिंग थिंग येत आहेत असे. इनऑर्गॅनिकमध्ये तुमचे सगळे आपण इकोसिस्टीममध्ये बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर शिकलो होतं बघा. मग त्याच्यामध्ये आता हे सगळे तुम्हाला सांगितले की नाही, ते सगळे तुमचे अबायोटिक फॅक्टर आहेत. क्लिअर सगळ्यांना? हां हां. मग आता हे अबायोटिक फॅक्टर एक म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की फाईन, सँड, सॉईल हे सगळे आपण सगळे अगदी आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये बघतोय ना, म्हणजे एन्व्हायरमेंटचा घटक आहेत की नाही ते. हां, म्हणजे हे सगळे झाले तुमचे इनऑर्गॅनिक पोल्युटंट. हे पहिलं लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला डिफरन्स कळला पाहिजे की इनऑर्गॅनिक काय आणि ऑर्गॅनिक काय. क्लिअर? आता पुढे बघा, ऑर्गॅनिक पोल्युटंट्स. विडीसाइड्स, इन्सेक्टिसाइड्स, फर्टिलायझर्स, सिवेज अँड इंडस्ट्रियल इन्फ्लुएन्स. आता लक्षात ठेवायचं आहे, मी तुम्हाला शिकवते ऑर्गॅनिक पोल्युटंट्स. ऑर्गॅनिकमध्ये तुमचे मोस्टली केमिकल्स येतात मुलांना. आता विडीसाइड्स म्हणजे काय असणार आहेत, तर तुमचे जे काही तणं असतात की नाही शेतामध्ये, तुमचं मेन पीक ते सोडून जे वाढलेलं असतं त्याला विड्स म्हणजे विड्स म्हणतात. आणि त्याच्यावर जे पेस्टिसाईड वापरलं जातं त्याला विडीसाइड्स म्हटलं जातं. जे इन्सेक्ट असतात त्यांच्यासाठी जे यूज केलं जातं त्याला इन्सेक्टिसाइड्स म्हटलं जातं. आणि मोस्टली ॲग्रिकल्चरमध्ये सगळे वेगवेगळ्या टाईपचे फर्टिलायझर यूज केले जातात. हे सगळे झाले केमिकल्स. आता ऑर्गॅनिकमध्ये मी तुम्हाला सेवेज सांगते. तर सेवेज काय असतं ते पण पहिलं लक्षात घ्या, की सेवेज म्हणजे हे आपलं मलमूत्र असतं. मग ते प्राण्यांचं असेल, माणसाचं असेल, म्हणजे तुमच्या टॉयलेटमधनं बाहेर पडणारं जे लिक्विड फॉर्ममधलं आहे की नाही ते सगळं तुमचं सेवेजमध्ये येतं. म्हणजे थोडक्यात सांगायचे सगळी घाण असते. ओके, मग हे जर पाण्यामध्ये मिक्स झालं तर इट्स व्हेरी डेंजर, इट्स व्हेरी हार्मफुल. इंडस्ट्रियल इन्फ्लुएन्स, आणि सगळ्यात भयानक असतं ते इंडस्ट्रीमधनं बाहेर पडणारं त्यांचं वेस्ट मटेरियल जे लिक्विड फॉर्ममध्ये असतं. क्लिअर सगळ्यांना? आता काय काय शिकवलं मी तुम्हाला. तुमचे वॉटर पोल्युटंट्स तीन आहेत. त्यातला पहिला प्रकार आहे बायोलॉजिकल पोल्युटंट्स, दुसरा प्रकार आहे इनऑर्गॅनिक पोल्युटंट्स आणि तिसरा प्रकार आहे ऑर्गॅनिक पोल्युटंट्स. समजलं सगळ्यांना? आता त्याच्यामध्ये काय काय येतं तेही क्लिअर झालं. त्याच्यानंतरचा पार्ट आला तुमचा रिझन्स ऑफ द वॉटर पोल्युशन. आता जसं एअर पोल्युशन तुमचं नॅचरल आणि मॅनमेड होतं सेम आहे मुलांना. फक्त लक्षात ठेवायचं आहे, आता नेहमी ना शिकताना किंवा तुम्ही स्टडी करताना कम्पॅरिझन करत चला की नॅचरलमध्ये एअरसाठी काय होतं आणि वॉटरसाठी काय आहे, मॅनमेडमध्ये एअरसाठी काय होतं, वॉटरसाठी काय आहे. म्हणजे हे कम्पॅरिझन केलं ना तर तुम्हाला डिफरन्स लक्षात येईल. आता बघा, नॅचरलमध्ये काय सांगितलं, ॲक्वॅटिक वीड्स.
आता वीड्स म्हणजे तुम्हाला तणं किंवा जो अनवॉन्टेड मटेरियल मी म्हटलं. मग अनवॉन्टेड काय असतं, तर तुमचं जे मेन पीक आहे ते सोडून जे काही वाढलेलं आहे त्याला म्हणायचं अनवॉन्टेड. आता अक्वॅटिक म्हटलं की तुम्ही कुठे म्हणणार, ऑफकोर्स तुमच्या ह्याच्यामध्ये पाण्यामध्ये म्हणाल. म्हणजे तुमचे जे काही इकोसिस्टीम आहेत त्या सगळ्या अक्वॅटिक इकोसिस्टीमचं नजरेसमोर आणायचं तुम्ही. आता त्याच्यामुळे काय होतं आहे बघा, अगदी साधं सिंपल तुम्हाला सांगते की तुमच्या गावामध्ये तळं असेल, त्या तळ्यामध्ये जर सगळीच अशा वेली किंवा झाडं त्या पाण्यावर वाढायला लागल्या तर कसं वाटतं रे, बघायला कसं वाटतं? किंवा अख्खा सगळा शेवाळाचा थरच जर असेल तर कसं वाटतंय? एक लेवल किंवा एक कव्हर आल्यासारखं वाटतं की नाही पाण्यावर, समजतं सगळ्यांना? हां. मग आता हे जे तुमचं कव्हर आहे ते जर वर आलं तर मला सांगा, मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की ऑक्सिजन असतो हवेतला, तो पाण्यामध्ये वरच्या लेअरमध्ये मिक्स होतो. तो मिक्स होईल का? कारण त्याच्यामध्ये पार्टिशन निर्माण झालं ना, म्हणजे वॉटर आणि तुमचं एअर याच्यामध्ये पार्टिशन निर्माण झालं, म्हणून तुमचं ऑक्सिजन लेवल काय होते, डाऊन होते, आणि त्याला म्हटलेलं आहे डिप्लेशन इन O2 लेवल. क्लिअर सगळ्यांना? पुढे बघा, चेंजेस इन नॅचरल क्वालिटीज ऑफ द वॉटर. आता ऑफकोर्स शेवाळ्याचं पाणी आणि फ्रेश वॉटर असतं तळ्यातलं. आत्ताचं सध्या राईट नाव तुम्ही बघत असाल नदीतलं तळ्यातलं पाणी, कुठेही काहीही घाण नसते त्याच्यामध्ये, म्हणजे ते फ्रेश असतं. आणि काही दिवसांनी तुम्ही बघितलं तर त्याच्यावर बऱ्याचशा अलगी वाढलेल्या दिसतात, कुठेतरी असे अनवॉन्टेड तुमचे प्लांट्स वाढलेले दिसत आहेत. मग आता मला सांगा, हे सगळं होत असताना त्याची ती वॉटरची जी क्वांटिटी आहे ती चांगली राहील का रे? क्वांटिटी म्हणण्यापेक्षा क्वालिटी चांगली राहील का? नाही राहणार आहे. समजते? मग हा तुमच्या त्या क्वालिटीमधला फरक आहे. क्लिअर सगळ्यांना? पुढे बघा, डिकम्पोजिशन ऑफ द मॅटर. आता डिकम्पोजिशन काय असणार आहे, तर त्या पाण्यामध्ये ज्या काही बॉडीज पडल्या जातात, मग त्याच्यामध्ये प्लॅन्ट्स, ॲनिमल्स सगळे आले, कारण हे सगळे लिव्हिंग थिंग्स कुठेतरी पाण्यातनं वाहत येऊन. कधी तुम्ही डॅम्पला गेलात का? म्हणजे पावसाळ्यामध्ये जर जर तुम्ही डॅम बघत असाल तर तो डॅम्पचं पाणी आणि तुमचं ते रस्त्यावरनं वाहणारं पाणी ऑलमोस्ट सेम दिसतं आहे, गढूळ दिसतं आहे, कळतं आहे? आणि त्याच्यात बरेचसे असे तुम्हाला चित्र पण दिसतात की बरेच जेव्हा फ्लड वगैरे येत आहेत तेव्हा सगळे प्राणी वगैरे वाहून येतात ना, छोटे छोटे कुठेतरी, म्हणजे मग ते वाहून आलेले प्राणी, मला सांगा, पाण्यात गेल्यानंतर त्यांचं डिकम्पोजिशन होणारच आहे की नाही? ऑफकोर्स. हां. मग पहिलं काय होतं आहे की हे सगळं वॉटर पोल्युशन कोणामुळे होतं आहे, तर ह्या डेड बॉडीज ज्या असतात त्यांचं डिकम्पोजिशन होते म्हणून होते. म्हणजे पहिला प्रकार झाला तुमचा अक्वॅटिक वीड्स, हा नॅचरल झाला. डिकम्पोजिशन ऑफ मॅटर हा पण नॅचरल झाला, कारण फ्लडमध्ये हे होत असतं. मड आणि स्लज, रिव्हर करंट अँड इट्स डायव्हर्शन. काय होतं आहे, आता पावसाळ्यातलाच सीन तुम्ही डोळ्यासमोर ठेवा की खूप पाणी असं डोंगरातनं वाहून येते. नुसतं स्वच्छ पाणी येईल का रे? पाण्याबरोबर चिखल, माती, दगड सगळं येतं की नाही? आणि मग ते ऑफकोर्स त्यांचं हेवी पार्टिकल्स असल्यामुळे ते नदीच्या खाली बसणार आहेत पाण्यामध्ये. आणि असं जर कंटिन्युअस राहिलं तर तुम्हाला आत्ता तुम्ही नद्या बघत असाल की त्या असं त्यांचं डायरेक्शन पण डायव्हर्ट होतात का, तर त्यांचा खालचा भाग सगळा पाण्याने गाळाने भरून गेला आहे, त्यामुळे ऑफकोर्स ते डायव्हर्शन म्हणजे डायरेक्शन त्यांची चेंज होते. क्लिअर? फोर्थ वन काय सांगितलं आहे, सॉईल इरोशन. ऑफकोर्स आता जे काही म्हणजे पार्टिकल्स पाण्याबरोबर वाहून येत असतात तेव्हा तिथे इरोशन हा प्रकार होतो. इरोशन म्हणजे काय, तर माती, पाणी, दगड हे सगळं त्या पाण्याबरोबर वाहून येतो आणि तिथला भाग पोकळ बनतो आहे. कळतं आहे? मेनी बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स आर ॲडेड टू द वॉटर ड्यू द सॉईल इरोशन. क्लिअर होतं आहे सगळ्यांना? सॉईल इरोशन काय आहे? पाण्याबरोबर, त्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर जे काही बायोटिक आणि अबायोटिक मटेरियल वाहून येतं त्यामुळे तुमचं पाणी आहे ते काय होतं आहे, पोल्युटेड होतं आहे. फिफ्थ वन काय सांगितलं बघा, मायक्रोब्स लाईक फंगे अँड बॅक्टेरिया. आत्ताच आपण बघितलं की मेन बायोलॉजिकल तुमचे फॅक्टर आहेत, त्याच्यामध्ये तुमचे बॅक्टेरिया मी सांगितलं होतं, फंगस सांगितलं होतं. ऑफकोर्स त्यांचंही डिकेइंग होतं आहे की नाही, कारण हे मटेरियल आहे तेही तुमचं लिव्हिंग आहे आणि लिव्हिंग थिंग्ज आहेत ह्या तुमचं डिकेइंग प्रोसेसमध्ये नेहमी जात असतात. कळते? आणि लास्ट वन आहे अल्गी. एक्सेसिव्ह अल्गी ग्रोथ पोल्युटेड्स वॉटर. खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाण्यावर जर अशा प्रकारचे अल्गी वाढत असतील तर तिथलं पाणी हे नेहमीच पोल्युटेड वॉटर म्हणून ओळखलं जात असतं. आणि नेमॅटॉड्स, आता हे तर झाले मायक्रोब्स मुलांनो की जे आपल्याला दिसत नाही. मग हे आता हे मुख्य म्हणजे हे सॉईलमध्ये असतात. पहिलं लक्षात ठेवा, सॉईल नेमॅटोड्स फ्लो इन वॉटर विथ रेन वॉटर.
काय आहे आत्ता सेम आहे सगळ्याचं. मुलांनो एक तुम्हाला वाटेल की एक्सप्लेनेशन ऑलमोस्ट सेम येतं आहे बघा, की पाण्यामध्ये जेव्हा सॉईलचे पार्टिकल्स येतात डोंगरातनं, नदी, शेतातनं कुठून तरी ते वाहत येत असतं, त्यावेळेला त्याच्यामध्ये जे सॉईल पार्टिकल येतात त्याच्यामध्ये अर्थातच बॅक्टेरिया असणार आहेत. कारण आपलं सगळ्या तुमच्या हार्मफुल बॅक्टेरिया आहेत ह्या पाण्यामध्ये असतात. म्हणजे सॉईल, वॉटर आणि एअरबॉर्न असतात, हे तुम्हाला माहिती आहे. मग ऑफकोर्स जर सॉईल तुमचं पाण्यामध्ये मिक्स होत असणार आहे तर त्याच्यामध्ये असणाऱ्या बॅक्टेरिया किंवा जंतू जे आपल्याला नेकेड आईजने दिसत नाहीत हे सगळे पाण्यामध्ये मिक्स होत असतात. आणि असं जर का पाणी तुमच्या पिण्यामध्ये म्हणजे ड्रिंकिंग पर्पजमध्ये जर तुम्ही यूज करत असाल तर मात्र तुम्हाला त्याचे इफेक्ट येत असतात. म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारचे पावसाळ्यामध्ये होणारे डिसीज जे होत आहेत की नाही, अगदी सुरुवातीला स्टार्टिंग पिरियडमध्ये होत असतात, ते त्याचंच कारण असतं. का तर ते सगळे पाण्यामधनं येणाऱ्या ज्या बॅक्टेरिया आहेत त्या डॅममध्ये येतात आणि डॅममध्ये जे पाणी येतं त्याच्यावर फारशी अशी खूप प्रोसिजर म्हणजे प्युरिफिकेशनची अशी प्रोसिजर नाही झाली तर त्या सगळ्या बॅक्टेरिया तुमच्या काय होतात, तुमच्या नळातनं तुमच्या टॅप वॉटरमधनं तुमच्या घरापर्यंत पोचत असतात. क्लिअर सगळ्यांना? पुढे बघा, आता हे सगळे आपण बघितले हे नॅचरल रिझन झाले. पुढचं आहे आपलं मॅनमेड रिझन. आता मॅनमेडमध्ये काय येतं? डोमेस्टिक सेवेज. डोमेस्टिक म्हटलं की आपण नेहमी लक्षात ठेवायचं आहे घरगुती. मग ते अगदी आपल्या स्वतःच्या घरापासून तर आपल्या सोशल एरियापासून सगळ्यांना म्हणजे अगदी घरापासून गावापासून सिटीपर्यंत सगळ्यापर्यंत. डोमेस्टिक सेवेज फ्रॉम विलेजर्स अँड सिटीज इज डिस्पोज ऑफ इन रिव्हर वॉटर. अगदी साध्या साध्या गोष्टी आहेत मुलांनो, हे तुम्हाला अगदी म्हणजे सांगायला नकोच, पण एक सांगून ठेवते की जिथे जिथे म्हणजे अगदी झोपडपट्टी एरिया आहे तिथे काय असं स्पेसिफिक कुठे काही टॉयलेट बाथरूमची सोय केलेली नसते. सकाळचे त्यांचे प्रातर्विधी कुठे होत असतात? मोस्टली नदी किनारी, समुद्रकिनारी असतात. ऑफकोर्स ही सगळी घाण जी आहे ती कुठे जाते? तुमच्या पाण्यामध्ये मिक्स होते. आणि मोस्टली तुम्ही कधी ऑब्झर्व करत असाल तर आपल्या पाईपलाईन असतात बघा पाण्याच्या, कुठून असतात? त्या नेहमी गटाराच्या साईडनेच असतात की नाही? हां, मग जर त्या लिकेज झाल्या तर हे इन केस लीक झालं तर ते मिक्स होऊ शकतं, म्हणजे जादा पॉसिबिलिटी असू शकतात. कळतंय? दुसरा प्रकार काय सांगितला आहे त्यांनी? इंडस्ट्रीयल इन्फ्लुएंट. इंडस्ट्रीमधनं जेव्हा प्रोडक्शन घेतलं जातं तेव्हा त्या प्रोडक्शनबरोबर ऑफकोर्स लिक्विडमधनं काहीतरी वेस्टेज त्यांचं बाहेर पडतं की नाही, आणि ते वेस्टेज ते काय करत असतात? नेहमी त्यांच्या त्या इंडस्ट्री एरियामध्ये जी काही नदी म्हणजे काय असेल त्यांच्या हे वॉटर बॉडीज त्याच्यामध्ये ते रिलीज करत असतात. अर्थातच त्याच्यामुळे काय होत असतं? व्हेरियस पिगमेंट्स, ब्लिचिंग केमिकल्स, लेदर पीसेस, फायबर्स, मर्क्युरी, लेड एक्सेट्रा रिलीज इन वॉटर. म्हणजे ह्या सगळ्या वॉटर बॉडीज आहेत त्या काय होत असतात? पोल्युटेड होत असतात. कारण का? प्रत्येक वेगवेगळ्या इंडस्ट्रीमधनं वेगवेगळा प्रोडक्ट काहीतरी बाहेर पडत असतो आणि त्यामुळे ऑफकोर्स त्या पाण्यामध्ये इतके पदार्थ मिक्स होतात की जे पिण्यालायक राहत नाही. इवन प्यायचं सोडा मुलांनो, त्या अक्वॅटिक किंवा मरीन तुमचे जे काही ऑर्गॅनिझम असतात की नाही त्या पाण्यामध्ये जगणारे, त्यांच्यावर सुद्धा बराचसा म्हणजे त्याचा इफेक्ट होत असतो. त्याच्यानंतर आहे ऑइल स्पिलेज. ऑइल ट्रान्सपोर्टेशन, क्लिनिंग ऑफ टँकर्स, ऑइल स्पिल इन टू द वॉटर. आता अगदी मोस्टली तुम्हाला सांगायचं म्हटलं तर जे काय आपलं म्हणजे ट्रान्सपोर्ट आहे तो जास्तीत जास्त पाण्यातनं म्हणजे जलमार्गी होत असतो, समुद्रातनं होत असतो. पण कधीतरी तुम्ही बघता ऐकता की कुठेतरी पाण्यावर वॉटरचा म्हणजे ऑइलचा लेअर आला तर त्याच्यामागचं कारण असतं कुठेतरी हे ट्रान्सपोर्टमध्ये लिकेज झालेलं असतं आणि सगळंच्या सगळं म्हणजे तो जो ऑइलचा कंटेनर असतो तो पाण्यामध्ये मिक्स होतो आणि ऑफकोर्स काय होतं? पाण्यावर एक त्याचा लेअर येतो आणि लेअर आला की लक्षात घ्यायचं आहे सगळे जे अक्वॅटिक ॲनिमल्स आहेत की नाही त्यांचं पूर्णच्या पूर्ण म्हणजे लाईफ स्पॉईल होऊन जात असतं. का? तर त्यांना एक लक्षात ठेवायचं आहे, जरी अक्वॅटिक ॲनिमल्स असले तरी त्यांना श्वसनासाठी वरचेवर त्यांना यावंच लागत असतं समोर. का? तर त्यांना जो वॉटर मिक्स ऑक्सिजन असतो की नाही तो त्यांना डायजेस्ट करता म्हणजे तो त्यांना फार इम्पॉर्टंट असतो त्यांच्या लाईफसाठी. म्हणजे ते असे पाणी किंवा सूर्यकिरण वॉटर बॉडीच्या अगदी तळापर्यंत पोचत नसतात, पण मात्र ऑक्सिजनचा एक ठराविक लेअर असतो तो त्या पाण्याच्या पृष्ठभागापर्यंत पोचलेला असतो आणि मग तेवढ्यासाठी हे सगळ्या जे काही ॲनिमल्स आहेत की नाही ॲक्वॅटिक ॲनिमल्स ते अगदी थोड्या थोड्या वेळाने का होईना पण ते नेहमी वरच्या लेअरवर येत असतात बघा. मग असं ऑइल स्पिलेज असेल तर त्यांच्यासाठी खूप मोठा म्हणजे डेंजर सिग्नल असतो. ओके, पुढे बघा. यूज ऑफ फर्टिलायझर्स अँड पेस्टिसाइड्स. आता
ऑफकोर्स आपलं जे काही ॲग्रिकल्चर आपण करतो आहे त्याच्यामध्ये आपल्याला कमी वेळामध्ये जास्त पीक हवं असतं. त्याच्यानंतर कमी म्हणजे छोट्या एरियामधनं पण जास्त येल्ड हवं असतं. त्यामुळे आपण जास्तीत जास्त फर्टिलायझर्स आणि आपलं आलेलं पीक टिकलं पाहिजे किंवा त्याच्यावर रोग पडू नये म्हणून पेस्टिसाइड्स यूज करत असतो. पण त्याचा इफेक्ट कुठे होतो न कळत वॉटर बॉडीजवर होत असतो. कसा होतो ते सांगते बघा. NPK म्हणजे काय, नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम. हे तुमचे सिम्बॉल आहेत, तुम्हाला चांगले येत असतील. N स्टँड फॉर नायट्रोजन, P स्टँड फॉर फॉस्फरस आणि K स्टँड फॉर पोटॅशियम. कंटेनिंग केमिकल फर्टिलायझर्स म्हणजेच हे फर्टिलायझर्स आपण वापरत असतो. पेस्टिसाइड्स लाईक एंड्रीन, क्लोरेन, कार्बोनेट कंटेनिंग पेस्टिसाइड्स फ्लो अँड मिक्स विथ द वॉटर. आता एक लक्षात ठेवा, आज समजा तुम्ही जाऊन शेतामध्ये सगळं खत टाकलं किंवा तुमच्या झाडावर पेस्टिसाइड्स मारले तर सगळेच्या सगळे तुमचे ते ह्याच्यात गेले का रे, झाडाला लागले का, ते ऑफकोर्स पाण्यामध्ये मिक्स होणार की नाही. आणि पाण्यामध्ये मिक्स झाल्यानंतर ऑफकोर्स पाणी थांबलेलं नसतं, पाणी फ्लो होत असतं. ते कंटिन्युअस फ्लो होत असताना एकीकडून दुसरीकडे जात असतं आणि सगळं पाणी जाऊन कुठेतरी नदीला, समुद्राला मिळत असतं की नाही. आणि मग अशा प्रकारे हे फर्टिलायझर्स आणि पेस्टिसाइड्समुळे तुमचं वॉटर कंटॅमिनेशन होतं किंवा वॉटर पोल्युटेड होतं आहे. ओके, पुढे बघा अदर रिझन. आता हे एवढे सगळे सांगून पण एक छोटे मोठे रिझन आहेत, ते कोणते बघा. डिस्पोजल ऑफ ह्युमन वेस्ट. मी आत्ताच सांगितलं की ज्यांच्यासाठी स्पेसिफिक असं काही सोय नसते टॉयलेट बाथरूमची, त्यांचं जे काही वेस्ट आहे. वॉशिंग ऑफ द क्लोथ्स, डिकम्पोजिशन ऑफ द हेम्प अँड फ्लेक्स इन द वॉटर, डिस्पोजल ऑफ द ॲशेस, फ्लोरर ऑफरिंग ऑफ गॉड, ज्याला तुम्ही निर्माल्य म्हणता की जे पाण्यातच सोडलं पाहिजे पण त्याच्यामुळे किती कुजण्याची क्रिया होते ते आता तुम्हाला समजत असेल. वॉटर फ्रॉम द थर्मल पॉवर प्लॅन्ट, आणि थर्मल पॉवर प्लॅन्टमध्ये आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये इलेक्ट्रिसिटी तयार करतो पण त्याच याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पोल्युशन पण होत असतं. आणि हे तुम्हाला एअर पोल्युशनमध्ये पण मी सांगितलं. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत अगदी तुमच्या डोळ्यासमोर जर सीन येत असतील तर अगदी तळ्याच्या काठाला हे सगळं घडत असतं बघा. कुठेतरी काहीतरी कोण आणून त्या पाण्यात टाकत असतं. बरेचसे लोक कपडे धुवत असतात, गाई गुरं तिथेच त्याच तळ्यामध्ये जात असतात, त्यांचं घाण तिथेच पडलेली असते. हे सगळे आहेत ते अदर रिझनमध्ये येत आहेत. क्लिअर सगळ्यांना. आता एवढे सगळे रिझन पोल्युशनचे झाल्यानंतर त्या पोल्युटेड वॉटरचा आपल्यावर काय इफेक्ट होत आहे बघा. आता आपलं म्हणताना मी बऱ्याच वेळेला आपलं म्हणते म्हणजे आपण मोस्टली ह्युमन बिंगला जास्त प्राधान्य देतो आहे, पण ऑलमोस्ट सगळ्या लिव्हिंग थिंग्ससाठी हे हार्मफुल असणार आहे. तर बघा इफेक्ट्स ऑन ह्युमन बिंग, स्पेसियली ह्युमन बिंगचा त्यांनी उल्लेख केला आहे तर त्यांच्यासाठी काय काय होतं आहे बघा. डिसीजेस लाईक हेपॅटायटिस म्हणजेच कावीळ, टायफॉईड. म्हणजे टायफॉईड सगळ्यांना माहिती आहे की बऱ्याच म्हणजे खूप असा सिव्हिअर ताप येतो मोठ्या प्रमाणामध्ये. त्यानंतर स्किन डिसीज आणि अलिमेंटरी कॅनल म्हणजेच तुमचं डायजेस्टिव्ह सिस्टीम. कधी बऱ्याच वेळेला तुम्हाला पावसाळ्यामध्ये लूज मोशनचा जास्त त्रास होतो बघा, त्याला अमोबॅइक डिसेंट्री म्हटलं जातं. का तर पावसाळ्यामध्ये येणारं पाणी हे कंटॅमिनेटेड वॉटर असतं आणि ते तुम्ही जर प्युरिफाईड करून घेतलं नाही. आता तुम्ही म्हणत असाल तुम्ही बरेचसे घरामधले तुमचे लोक तुरटी फिरवत असतात बघा, तर तुरटी फिरवलं म्हणजे फक्त पाणी काय झालं, क्लीन झालं मुलांना. त्याला प्युअर वॉटर नाही म्हणता येणार, त्याला शुद्ध नाही म्हणता येणार, फक्त स्वच्छ झालं ते. स्वच्छ आणि प्युअर वॉटर याच्यामध्ये फरक आहे. म्हणजे जे काही तुरटी फिरवल्या म्हणजे आलम ज्याला म्हणतो आपण, ते फिरवल्यानंतर तुमचा जो गाळ असतो ना तो सगळा खाली जाऊन बसतो, पाणी एकदम क्रिस्टल क्लिअर दिसतं. पण तेच पाणी तुम्हाला बॉईल करणं गरजेचं आहे. तसं पाणी तुम्ही जर प्यायलात तर मग तुम्हाला हे ॲलिमेंटरी कॅनलसारखे डिसीज होतात. कारण ज्या बॅक्टेरिया आहेत त्या रूम टेम्परेचरला मरत नाही मुलांनो, त्या 100 डिग्रीपर्यंत तुमचं बॉइल्ड वॉटर केलं ना तरच त्या मरत असतात. क्लिअर सगळ्यांना. पुढे बघा एलिमेंट्स ऑफ लिव्हर, किडनीज, ब्रेन, डिफॉर्मिटीज इन बोन्स अँड हायपरटेन्शन. बघा म्हणजे पोल्युटेड वॉटर जर तुम्ही पित असाल तर तुम्हाला एवढे इफेक्ट होतात. म्हणजे आता डिसीज तर होतातच पण तुमचे बॉडी पार्ट्स जे मेन आहेत लिव्हर, किडनी, ब्रेन आणि डिफॉर्मॅटिज ऑफ दी बोन्स म्हणजे बोन्स तुमचे कमकुवत बनत आहेत, कळतं आहे. हायपर टेन्शनसारखे त्रास व्हायला लागत आहेत. म्हणजेच तुमचं ड्रिंकिंग वॉटर किती प्युअर असणं गरजेचं आहे ते बघा. एक साधं तुम्हाला एक उदाहरण देत असते बघा की सपोज आपण स्वयंपाक करत असतो तेव्हा सगळ्या गोष्टी तुम्ही शिजवून खाता की नाही, म्हणजे तिथे 100 डिग्रीपर्यंत सगळं बॉइलिंग होत असतं. आपण सगळ्या वस्तू फळं जेव्हा
किंवा भाज्या काय म्हणा तुमचं खातो, शिजवून खातो तेव्हा ते शुद्ध झालेलं असतं. पण तुम्ही पाणी मात्र तसंच पित असाल तर जेवण तुम्ही कितीही शुद्ध घेतलं तरी त्याचा काही फायदा मिळत नाही. का? तर तुम्ही जेव्हा ड्रिंकिंग वॉटर तसंच घेता तेव्हा तुम्ही डायरेक्टली त्या सगळ्या जे काही तुमचे मायक्रोब्स आहेत की नाही त्यांना एंट्री देत असता तुमच्या बॉडीमध्ये, आणि ऑफकोर्स ते तुमच्या बॉडीमध्ये त्याचा काही दिवसांनी ताबा मिळवतात आणि स्वतः वाढायला लागतात, कारण ते पॅरासाइट्स असतात. क्लिअर सगळ्यांना? पुढे बघा, इफेक्ट्स ऑन द इकोसिस्टीम. आता पुन्हा आलो आपण इकोसिस्टीमवर. सगळ्यात महत्त्वाचं इकोसिस्टीम सगळ्यांना माहिती आहे काय म्हणायचं, कशाला म्हणायचं, की तुमच्या अवतीभोवतीचा परिसर की ज्याच्यामध्ये बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर मिळून तयार झालेलं आहे. अर्थ इज द आवर्स बिगेस्ट इकोसिस्टीम. आणि त्याच्यानंतर मग तुमचे लँडवरचे आणि ॲक्वॅटिक अशा वेगवेगळ्या भागांमध्ये त्याचं रूपांतर असतं. तर जे तुम्हाला आता समोर चित्र दिसतंय त्याला आपण म्हणायचं अक्वॅटिक इकोसिस्टीम, आणि जो काही तुमचा डोंगराचा परिसर असतो, गार्डनचा परिसर असतो, त्याला म्हणायचं तुमचं लँड इकोसिस्टीम. क्लिअर सगळ्यांना? मग आता ह्या इकोसिस्टीमवर काय परिणाम होत आहेत ते बघा. रिटार्डेड प्लांट ग्रोथ, लॉस ऑफ प्लांट स्पेसीज, इन्क्रीज इन द सॉल्ट कंटेंट ऑफ वॉटर. सगळे एकदाच वाचते आणि एकदाच एक्सप्लेन करते. डिक्रीज डिझॉल्व ऑक्सिजन लेवल, डिस्टर्बन्स इन ॲक्वॅटिक इकोसिस्टीम, डेप्थ इन ॲक्वॅटिक ॲनिमल्स, ॲडव्हर्स इफेक्ट ऑन द सी बर्ड्स. आता ह्याच्यात काय सांगितलं आहे तर जे आत्तापर्यंत मी सगळं एक्सप्लेन करत आली आहे तेच सगळं आहे. म्हणजे सगळे जे काही तुमच्या जेव्हा तुमचं वॉटर पोल्युशन होतं तेव्हा न कळत का होईना जे काही तुमच्या वॉटर बॉडीजमधले जे प्लांट्स आहेत त्यांच्या ग्रोथवर त्याचा इफेक्ट होतो आहे. का? तर त्यांना ऑक्सिजन मिळत नाही. आणि ऑक्सिजन का मिळत नाही तर त्यांनी सांगितलेलंच आहे ऑलरेडी, डिक्रीज इन डिझॉल्व ऑक्सिजन लेवल. कारण जर तुमचा ऑक्सिजन पाण्यामध्ये मिक्स व्हायला चान्सच नसेल, वरती कुठेतरी एक लेअर तयार झाला असेल तर ऑफकोर्स त्याचा इफेक्ट तुमचा त्या ह्याच्यामध्ये राहणाऱ्या प्राण्यांच्यावर ऑफकोर्स होणारच. पुढे काय सांगितलं बघा, लॉस ऑफ प्लांट स्पेसीज. काही स्पेसीज आहेत त्या नष्ट होऊन जातात, कारण किती काळ त्या राहणार. असं जर कंटिन्युअस पोल्युटेड वॉटर जर राहिलं, आणि मी तुम्हाला सांगते की इंडस्ट्री एरियाच्या साईडला ज्या काही तुमच्या वॉटर बॉडीज आहेत त्या अगदी 24 तास 12 महिने पोल्युटेड असतात. त्यामुळे एक व्हेरियस टाईप्स ऑफ स्पेसीज आहेत की त्या कालांतराने नष्ट झाल्या मुलांनो. इन्क्रीज इन सॉल्ट कंटेंट ऑफ वॉटर. का? तर हे मी आत्ता तुम्हाला सांगितलं की फर्टिलायझर आणि पेस्टिसाइड्स हे सगळं कुठेतरी जातं ना, पाण्यात मिक्स होतं की नाही. म्हणजे थोडक्यात सांगायचं आहे मुलांना 50% आहे ते तुमचं यूज होतं आहे प्लॅन्ट्सला, आणि ऑलमोस्ट 50% आहेत ते वॉटर बॉडीजमध्ये मिक्स होत आहे. आणि मग त्याची जी काही लेवल आहे ना सॉल्टी लेवल ती हाय होते, आणि मग त्याच्यामुळे जे काही तुमची फर्टॅलिटी जी क्वालिटी आहे की नाही जमिनीची सॉईलची ती कमी होऊन जात असते. का? तर त्याच्यामध्ये सॉल्टचं प्रमाण वाढलं जातं आहे. पुढे काय सांगितलं त्याने की डेथ ऑफ द ॲक्वॅटिक ॲनिमल्स. ऑफकोर्स प्राणी मरत आहेत त्यामुळे कुजण्याची प्रक्रिया होत असते, त्यामुळे ऑफकोर्स पाणी हे पिण्यालायक राहत नाही. मग जसं आपल्यासाठी आहे तसं अदर बॉडीजसाठी सुद्धा तेवढंच इम्पॉर्टंट आहे ते. अदर इफेक्ट्स काय सांगितलं आहे बघा, चेंजेस इन फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द वॉटर. ऑफकोर्स त्याचा वरून दिसणारा लूक आहे तोही खराब दिसतो आहे, आणि त्याचा जो काही ऑर्डर आहे म्हणजे वास येतो आहे तोही खराब येत असतो. आणि केमिकल प्रॉपर्टीज अर्थातच पाणी शुद्ध असणं खूप गरजेचं आहे. केमिकल मिक्स झाल्यामुळे ते सॉल्टी होतं, ते ऑइली होऊन जातं, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स मिक्स झाल्यामुळे त्याची जी क्वालिटी आहे ती स्पॉईल होऊन जाते. समजते? पुढे बघा, चेंजेस इन नॅचरल कलर अँड टेस्ट. ऑफकोर्स पाण्याचा कलर म्हणजे ज्याला कुठलाच कलर नाही असं शुद्ध वॉटर किंवा म्हणजे प्युअर वॉटर ज्याला म्हणतो, पण त्याच्यामध्ये काय काय गोष्टी मिक्स झाल्या की त्या नदीला संपूर्ण काळा कलर यायला लागतोय बघा. त्याच्या टेस्टमध्ये तर येतो डिफरन्स, पण त्याच्या आजूबाजूचा परिसरसुद्धा तुमचा एक वेगळ्या दुर्गंधीनी म्हणजे आपल्याला जाणवायला लागतं आहे ते, म्हणजे एवढा त्याच्यामध्ये चेंज मिळतो. यूजफुल ॲक्वॅटिक फना इज डिस्ट्रॉयड. सगळेच्या सगळे ॲक्वॅटिक जे काही तुमचे लिव्हिंग आहेत बघा तिथे दाखवलं आहे, सगळे काय झाले मरून पडलेले आहेत, आणि मग ते बाहेर येतात, फेकले जातात. ऑफकोर्स सॉईल फर्टॅलिटी इज अफेक्टेड. सॉईलची फर्टॅलिटी कमी होऊन जाते. टॉक्झिक मटेरियल्स आर ॲडेड टू क्रॉप्स. आणि ऑफकोर्स काय होतं आहे, जे काही तुमचं पीक आहे म्हणजे अगदी थोडक्यात सांगायचं मुलांनो, येणारं पीक आहे, आता खूपच खतांचा वापर केला
तर तुम्हाला जास्त पीक मिळतं, पण त्याची जी क्वालिटी आहे ना मुलांनो, ती मेंटेन राहत नाही. म्हणजे अगदीच आता तुम्ही कधी कधी तुम्ही हे पण बघत असाल की खूप छान दिसणारी तुमची फळं असतात, वरून त्यांचा लूक असा खूप छान दिसतो, पण त्यांची टेस्ट मात्र तुम्हाला अशी नॅचरल टेस्ट मिळत नाही. तर त्याचं कारण एकच आहे, एक्सेस क्वांटिटीमध्ये आपण फर्टिलायझर्स यूज केलेले असतात, त्यामुळे त्यांची ग्रोथ होते, त्यांची वाढ होते, पण त्यांची क्वालिटी मेंटेन राहत नाही. क्लिअर सगळ्यांना? म्हणजेच त्याच्यामध्ये टॉक्झिक मटेरियल एक्स्ट्रा होऊन जाते. पुढे बघा, आता हे झालं मुलांनो वॉटर पोल्युशनचं. आता आलो आपण सॉईल पोल्युशनवर. तर तत्पूर्वी मला एकदा चेक करते मी, काय कोणाला डाऊट आहे, काय हे आवाज आला नाही, काय समजलं नाही असं काय आहे? सगळं क्लिअर झालं सगळ्यांना? वॉटर बॉडीज, वॉटर पोल्युशन, ओके ठीक आहे. चला, आणि आवाज एकदम क्लिअर आहे मुलांनो? ओके, व्हेरी गुड. क्लिअर आहे आवाजामध्ये मॅडम आवाज. येस 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 येस. ओके, चला परत आपला सॉईल पोल्युशन आपण बघूया. आता सॉईल पोल्युशन बघा. सॉईल पोल्युशनवर तुम्हाला 2 क्वेश्चन आहेत. व्हॉट इज मीन बाय सॉईल इरोजन? आत्ता 1 मिनिटापूर्वी तुम्हाला सांगितलं आहे की सॉईल इरोजन म्हणजे काय, जमिनीची होणारी धूप. मग ती कशी होत असते, तर अगदी डोंगर दऱ्यातनं तुमचं वाहून येणार. तुम्ही वॉटरफॉल बघता की नाही, ते कसे तयार झाले, कसे क्रिएट झाले, हे कधी विचार केलात का त्याच्यावर तुम्ही? तर दॅट इज नथिंग बट सॉईल इरोशन. क्लिअर सगळ्यांना? कंटिन्युअस त्या पार्टमधनं जर पाणी वाहत राहिलं तर कंटिन्युअस दरवर्षी तोच सीन असेल, दरवर्षी तेच घडत असेल, तर कंटिन्युअस 2 महिने त्या एकाच लाईनमधनं जर पाणी वाहत असेल, तर ऑफकोर्स तिथलं सगळं सॉईल इरोशन होतं आहे, आणि अगदी तुम्ही मस्त एन्जॉय करता त्याला वॉटरफॉल म्हणून. क्लिअर? पुढे बघा, व्हॉट आर द रिझन्स ऑफ डिप्लेशन ऑफ द सॉईल फर्टायलिटी? आता सॉईल फर्टायलिटी डिप्लेशन म्हणजे कमी होणं, म्हणजे जमिनीची सुपीकता ज्याला म्हणतो आपण, ती कमी का होते, त्याच्या मागचं रिझन एक तर पहिलं एक्सेसमध्ये यूज केलेलं आपलं फर्टिलायझर आणि पेस्टिसाइड्स, हे मेन रिझन आहे. तरी पण अजून आपल्याला एक्स्ट्रा काहीतरी त्याच्यात दिलेलं आहे. बघा आता, out of the total land area of the soil, some is covered by ice, some is desert, whereas some is occupied by mountains and hills. Clear? हां, आता काय काय सांगितलं आहे बघा. आपण फक्त एक ठराविक तुमच्या पुरताच एरिया तुम्ही डोळ्यासमोर ठेवता. आता तुम्हाला त्यांनी एक्झाम्पल जेव्हा दिले जातात, तेव्हा तुमच्या डोळ्यासमोर संपूर्ण सगळा, म्हणजे आता कवर्ड बाय आईस म्हटल्यानंतर बर्फाळ प्रदेश, भूगोलामध्ये कुठेतरी शिकलेला असणार आहात तुम्ही. हां, टुंड्रा प्रदेश वगैरे काय ऐकलं असेल तर बघा, म्हणजे ते बर्फाळ प्रदेश तुमच्या डोळ्यासमोर येणार. नंतर डेझर्ट म्हटल्यानंतर अगदी सहारा वाळवंट किंवा तुमचा अगदी राजस्थानसारखा एरिया पण तुमच्या डोळ्यासमोर येऊ शकतो आहे. आणि माउंटन्स आणि हिल्स म्हटलं की आपला सगळा कोकण एरिया तुमच्या डोळ्यासमोर येतो आहे. समजतंय? हां, म्हणजे हे सगळं सांगताना तुम्हाला सॉईल कुठे कसं आहे आणि त्याचं मग रिलेशन कसं प्रत्येक एरियाशी आहे ते समजतंय. व्हेरी लेस एरिया ऑफ लँड इज अवेलेबल फॉर ह्युमन यूज. आता सगळं मी तुम्हाला सांगितलं की 1/4 पार्ट आपला काय आहे, लँडचा आहे, पण त्याच्यामधला आपण किती यूज करतोय, फार थोड्या प्रमाणात. आता थोडं पण म्हणजे असं ॲक्च्युली तुम्हाला मोजून मापून नाही सांगत, पण एक थोडंसं म्हणायचं की लेस क्वांटिटीमध्ये आपण यूज करतोय. मोस्टली आपण ॲग्रिकल्चर म्हणून जे काही भाग यूज करतोय ना, तोच आपण ॲक्च्युली लँड म्हणून यूज करत असतो. सॉईल इज सेड टू बी पोल्युटेड वेन देअर आर चेंजेस इन इट्स फिजिकल, बायोलॉजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज. आता ऑफकोर्स काय झालं, आता सॉईल जसं तुमचं वॉटर पोल्युशन होतं की नाही, सेम टाईपचं आहे की अनवॉन्टेड मटेरियल सॉईलमध्ये मिक्स झालं म्हणजे ती सॉईल पोल्युटेड झाली. मग आता त्या अनवॉन्टेड मटेरियलमध्ये तुमचं फिजिकल पण येऊ शकतात, बायोलॉजिकल पण येऊ शकतात आणि केमिकल पण येऊ शकतात. अँड इट्स फर्टॅलिटी डिक्रीजेस ड्यू टू आयदर नॅचरल ऑर मॅनमेड रिझन. म्हणजे पुन्हा सॉईल पोल्युशन पण तुमचं एकतर नॅचरल पण असू शकतं आणि मॅनमेड पण असू शकतं. क्लिअर सगळ्यांना? पुढे बघा, आता एक साधं सिंपल चित्र दिलेले आहेत बघा तुम्हाला. एक असं खूप छान असं शेतातलं चित्र दिलं आहे, अगदी म्हणजे डोंगराजवळचं शेत असेल ना, जिथे तुमचा काहीच माणसांचा संबंध नाही, फक्त शेतावर जाऊन काम करणे एवढंच असेल, तर तिथलंच शेती किंवा तिथली जमीन, तिथली सॉईल कशी दिसणार आहे, ती लेफ्ट साईडला तुम्हाला दिलं आहे. आणि अगदी गावातला एरिया बघाल तुम्ही,
तर कसा दिसणार आहे तुम्हाला? हा असा उकिरडा दिसतोय, समजतंय? मग आता मला सांगा, जर हे शेतातली जमीन इतकी सुपीक असेल, इतकी नॅचरल फॉर्ममध्ये असेल, तर त्यातनं मिळणारं पीक आहे तेही तुम्हाला नॅचरल प्रोसेसमधनंच तेवढंच चांगल्या दर्जेदार मिळणार असतं. आणि मग हे असली घाण असणारं आहे, त्याच्यातनं तर एकतर त्याची फर्टालिटी लेवल कमी झालेलीच आहे, पण त्यातनं कुठल्याही प्रकारचं पीक मिळू शकत नाही तुम्हाला. का? तर त्याच्यामध्ये मिनरल्स आणि सॉल्टचं प्रमाण इतकं भयानक आहे की त्याच्यामधनं आपल्या ज्या प्लॅन्ट्ससाठी रिक्वायर्ड जो काही तुमचं नॅचरल गोष्टी लागत आहेत, मिनरल्स लागत आहेत, त्या त्याच्यामध्ये अवेलेबलच नाही आहेत. आणि इवन ज्याला आपण नायट्रोजन फिक्सेशन म्हणतो ना, जी प्लॅन्टसाठी गरजेची आहे ती तिथे होऊच शकत नाही. त्यामुळे प्लॅन्ट्स तिथे ग्रोथ होत नाही. क्लिअर सगळ्यांना? पुढे बघा. आता हे इफेक्ट्स ऑफ द सॉइल पोल्युशन. सॉइल फर्टॅलिटी डिक्रीजेस ड्यू टू द मिक्सिंग ऑफ सॉल्टी ॲसिडिक वॉटर फ्रॉम द इंडस्ट्री. पहिलं रिझन काय सांगितलं त्यांनी? की एक इंडस्ट्रीमधनं येणारं पाणी ॲसिडिक वॉटर असेल किंवा तुमचं शेतामधनं येणारं जे पाणी असतं ज्याच्यामध्ये फर्टिलायझर्स आणि पेस्टिसाइड्स मिक्स आहे, त्याच्यामुळे काय झालं? फर्टॅलिटी डिक्रीजेस झाली. रेडिओ ॲक्टिव्ह अदर पोल्युटन्स आयदर अँड पास थ्रू द फूड चेन लाईक द सॉईल. आता फूड चेन मला असं वाटतं तुम्हाला झालेलं असणार आहे. आठवीच्या मुलांना फूड चेन काय असते सांगते बघा. सपोज आपले प्लॅन्ट्स आहेत, तर प्लॅन्ट्स हे आपले अक्वॅटिक असतात, त्या स्वतः अन्न तयार करतात. प्लॅन्ट्सवर जगणारे असतात, म्हणजे तुमच्या शेतामध्ये वाढणारे असतात, ते ग्रॉस होपर्स असतात. त्या ग्रास होपर्सना खाणारे कुठेतरी तुमचे बेडूक असतात. बेडकांना खाणारे कुठेतरी स्नेक असतात. म्हणजे अशी जी चेन असते की नाही, एकमेकांवर डिपेंड असतात, त्याला नाव दिलेलं असतं फूड चेन. आणि मग काय होतंय बघा, रेडिओ ॲक्टिव्ह अँड अदर पोल्युटन्स आयदर अँड पास थ्रू द फूड चेन. आता समजा रेडिओ ॲक्टिव्ह रेज, म्हणजे यातनं बाहेर पडणारे जे मुलांनो रेज असतात, ते इतके हार्मफुल असतात की ही सगळी जी आपली फूड चेन आहे की, म्हणजे फूड चेन म्हटल्यानंतर तुम्हाला आता लक्षात आलं असेल ना की सगळे हे आपले लिव्हिंग्ज आहेत. मग त्यांच्यावर सगळ्यांवर इफेक्ट होत आहे. आणि मग त्यातनं जर एखादा ड्रॉप झालाच तर अख्खी फूड चेन आहे ती मुलांना स्पॉईल होऊन जात असते. क्लिअर? पुढे बघा. प्रॉब्लेम ऑफ द वॉटर पोल्युशन increases due to the soil pollution. Toxic substance leach into the water. Similarly, decreases diseases spread through the various pathogen. आता एक पहिलं की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सॉईल हे तर त्या पॅथोजनचं भांडारच आहे. कारण तुम्ही जर का मातीमध्ये हात गेले, कुठे काम केलं आणि काहीही हात स्वच्छ न करता खाल्लं, तर समजायचं सगळे जे काही पॅथोजन आहेत ते तुमच्या बॉडीमध्ये गेले. कारण ते त्यांचं म्हणजे भांडारच आहे. तर ते असे जर असतील आणि तुमच्याकडे जर अशा प्रकारचं त्या सॉईलमध्ये व्हेरियस टाईप्स ऑफ पोल्युटंट्स जर अवेलेबल असतील, तर कितीतरी डिसीज स्प्रेड होऊ शकतात. ॲज लाईक एअर पोल्युशन आणि वॉटर पोल्युशनमध्ये जे डिसीज आपण बघितले, सेम त्या टाईपचे डिसीज तुम्हाला होऊ शकत आहेत. क्लिअर सगळ्यांना? म्हणून तर बऱ्याच वेळेला तुम्हाला खेळून आल्यानंतर पहिल्यांदा स्वच्छ व्हायला सांगतात आणि नंतर मग तुम्ही खायचं प्यायचं काय करायचं असेल ते करायचं असतं. आणि हे आता तुम्हाला 8th स्टँडर्डमध्ये शिकवलं जातं. याचा अर्थ इथून पुढे तुम्ही त्या सगळे जे काही शिकलेले आहात ते सगळं फॉलो करणार. ओके? पुढे बघा. रिलेशनशिप ऑफ द सॉईल पोल्युशन विथ एअर अँड वॉटर. आता आपण या लेसनमध्ये लेसनमध्ये एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन आणि सॉईल पोल्युशन असं 3 शिकलोत. तर ह्या तिघांचं एकमेकांशी काय रिलेशन आहे, म्हणजे थोडक्यात तुम्हाला हे आता मी तर सांगितलं, शिकताना अभ्यास करताना हे सगळं कम्पेअर करा. इवन ज्यांचे इफेक्ट्स आहेत ना, ते असे पेजवर समोरासमोर लिहा, म्हणजे तुम्हाला त्यांचं रिलेशन समजेल. कळतंय? पुढे बघा. इफ वेट वेस्ट इज डम्प at wrong place instead of the composting, pathogen grow on it, which are then mixed with the water causing water pollution. अगदी सिंपल, म्हणजे खूप छान उदाहरण दिलं बघा. आता वेट वेस्ट, तुमच्या घरामधनं निघणारा कचरा, साधं तुमचंच घराचं उदाहरण घ्या की 2 टाईपचा कचरा निघतो. तर तो एक ओला कचरा आणि सुका कचरा. बऱ्याच वेळेला सुका कचरा तुम्हाला सेपरेट ठेवायला सांगतात. का? तर तो रिसायकल केला जातो, रियूज केला जातो. पण तुमचं जे गार्बेज आहे, जे वेट आहे, जे तुमच्या घरातनं किचनमधनं मोस्टली निघतं, मग ते तुमचं उरलेलं शिळं अन्न असू द्या, फळांची सालं असू द्यात, किंवा भाज्यांचे काही म्हणजे पालेभाज्यांचे काही उरलेले वेस्ट मटेरियल असतं ते असू द्या,
किंवा घरातनं निघणारं सगळं जो याला आपण वेट वेस्ट म्हणतो आहे, ओला कचरा म्हणतो आहे, तो तुम्ही नेहमी काय करायचं असतो, एका तुमच्या एरियामध्ये खड्ड्यामध्ये टाकून कुजवून त्याचं ऑर्गॅनिक खत कंपोस्ट तयार करायचं असतं. पण तुम्ही काय करता, ते सगळंच्या सगळं उचलता आणि शिवाय त्याला प्लास्टिकमध्ये टाकता, म्हणजे त्याचं डिकम्पोजिशन कम्प्लीट थांबवता, नेऊन तिकडे कुठेतरी आपल्या किरड्यावर टाकून द्यायचं. आता हे एक्झाम्पल झालं तुमच्या एका घरासाठी सांगितलं. पण आता जर असं लोकेशन चेंज करू आपण, जर तुम्ही गावामधल्या तुमच्या गावाबाहेर कुठेतरी डम्पिंग ग्राउंड असेल, तिथे जर हे असला कचऱ्याची घाण बघितलीत, तर तिथे आपल्याला चालायलाही नको वाटतं की नाही मुलांनो. हां, याचा अर्थ तिथे जे डिकम्पोजिशन होतं आहे मुलांनो, ते हवेमध्ये पण मिक्स होतं आणि तिथूनच कुठेतरी पाण्याचा प्रवाह असेल तर ते पाण्यामध्येही मिक्स होतं. याचा अर्थ ते सगळं जे सॉईल पोल्युशन आहे ते इन वॉटर आणि इन एअर सगळं स्प्रेड होतं आहे. क्लिअर झालं सगळ्यांना रिलेशनशिप? म्हणजे जर ते तुम्ही डंप केलं असतं तर ते फक्त सॉईलमध्येच मिक्स झालं असतं, शिवाय त्याच्यातनं तुम्हाला ऑर्गॅनिक खत कंपोस्ट मिळालं असतं. पण तुम्ही ते उघड्यावर टाकलं तर त्याचं जे डिकम्पोजिशन झालं, मायक्रोब्स आहेतच त्यामुळे डिकम्पोजिशन होणार, पण ती डिकम्पोजिशनची प्रोसेस उशिरा होते मुलांनो, आणि मग त्याच्यातनं वेगवेगळे गॅसेस बाहेर पडतात, वेगवेगळा म्हणजे डिसीज स्प्रेड होत आहेत, आणि मग हे सगळं पाणी हवेमध्ये मिक्स होत आहे. क्लिअर? पुढे बघा, इन्सेक्टिसाइड्स, केमिकल फर्टिलायझर्स, वेडीसाइड्स आर यूज इन ॲग्रिकल्चर. आता ह्याला वेगळं एक्सप्लेन करत नाही, कारण हे सगळं तुम्ही ॲग्रिकल्चरमध्ये यूज करता. विच कॉजेस सॉईल पोल्युशन, एक्सेसिवली स्प्रेई इन्सेक्टिसाइड्स अँड weedicides are mixed with the air causing air pollution. Similarly, excessive use of chemical fertilizers causes water pollution. अगदी सिंपल एका याच्यात सांगते की जे विडीसाइड्स आहेत, जे तुमचे पावडर फॉर्ममध्ये आहेत, ते तुम्ही जेव्हा स्प्रेड करता तेव्हा ते बरेचसे आहेत, ते जे प्लॅन्ट्सवर तुमच्या यूज होतात, पण मी म्हटलं त्याप्रमाणे 50% ते हवेमध्ये पण मिक्स होत आहेत. म्हणजे तुमचं तिथले एअर पार्टिकल्स खराब होऊन जातात, म्हणजे तुमची एअर पोल्युटेड होते त्या विडीसाइड्सनी, त्या पेस्टिसाइड्सनी, इन्सेक्टिसाइडनी होते. शिवाय दुसरं, जर ते पाण्यामध्ये टाकत असाल तुम्ही, तर ऑफकोर्स उरलेला पार्ट आहे तो त्याचं पाण्यामध्ये मिक्स होतो आहे, त्यामुळे पाण्यामध्ये होतं आहे. म्हणजेच सॉईल इरोशन करता करता ज्या आपण प्रोसिजर करत असतो त्या चुकीच्या जर होत असतील तर आपण म्हणजे एअर पोल्युशन आणि वॉटर पोल्युशन हे स्वतः घडवून आणत असतं. समजतंय? म्हणजे हे त्यांचं रिलेशन आहे. सॉईल पोल्युशन ऑकर्स ड्यू टू द मिक्सिंग ऑफ ह्युमन वेस्ट. अख्ख्या लेसनमध्ये जर तुम्ही बघितलं तर तेच पॉईंट आलेत, फक्त काय केलं आहे ते मांडायचे कसे, आपल्याला क्वेश्चन काय विचारलं आहे आणि आपल्याला आन्सर काय द्यायचं आहे हे तुम्ही ठरवून घ्यायचं आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही टॉपिक वाचाल की नाही की रिलेशन ऑफ सॉईल पोल्युशन विथ एअर अँड वॉटर पोल्युशन, तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे 3 पॅरेग्राफ तुम्हाला लिहावे लागणार आहेत. मग त्याच्यामध्ये लिहिताना आपण आपलं जे काही स्टेटमेंट आहे ते कसं करायचं ते फक्त तुम्ही नीट बघत चला, नाही तर ऑलमोस्ट अगदी सगळीकडे तुमचे रिझन्स, इफेक्ट्स, कॉजेस सगळं एकच दिलेलं आहे. फक्त तुम्ही ते स्टेटमेंट कसे तयार करायचे आणि तुम्ही प्रेझेंटेशन कसं करायचं. ओके, पुढे बघा. सॉईल पोल्युशन ऑकर्स ड्यू टू द मिक्सिंग ऑफ ह्युमन वेस्ट, बर्ड्स अँड ॲनिमल वेस्ट. दिस रिलीजेस व्हेरियस स्टिंकिंग गॅसेस कॉझिंग एअर पोल्युशन. सेम वेस्ट मे कॉज वॉटर पोल्युशन इफ मिक्स विथ द वॉटर. अगदी पुन्हा सांगते की हे काय जे ओपन एरियामध्ये वेस्ट केलं जातं ते ऑफकोर्स, इवन तुम्ही आता झाडाखाली कधी बघत असाल कधी, तर तुम्हाला ज्या झाडावर खूप पक्षी राहतात त्या झाडाखाली घाण दिसते की नाही. हां, म्हणजे त्याच्यातनं तुम्हाला ते बघितल्यावरच तुम्हाला कळते की ते हवेमध्ये मिक्स होत असतं. ह्युमन बींगच्या बाबतीत पण तेच आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत, त्याच्यामुळे तुमचं सॉईल पोल्युशन बरोबर तुमचं वॉटर पोल्युशन आणि एअर पोल्युशन होतच असतं. आता ह्याच्यासाठी खबरदारी म्हणून उपाय केलेले आहेत. पोल्युशन प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल. आता काय करायचं असतं, आता गव्हर्नमेंटने सगळ्या बाबतीत मुलांना रूल्स दिलेले असतात, पण किती फॉलो होत आहेत. अगदी सिम्पल वे तुम्हाला सांगते की गव्हर्नमेंटने तुम्हाला 2 डबे दिलेले आहेत. तुमच्या घरामध्ये आत्ता तुम्ही बघितलं तर तुमच्याकडे सुका कचरा आणि ओला कचरा आजपर्यंत तरी कोणाकडे वेगळा होतोय का, हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा. हा गव्हर्नमेंटने केलेला रूल आहे, तुम्ही फॉलो करता का? नाही. म्हणजे साधा रूल जर तुमच्या घरामध्ये फॉलो होत नसेल तर गव्हर्नमेंटने केलेले हे इंडस्ट्रीसाठी, एअर पोल्युशनसाठी जे काही म्हणजे वॉटर पोल्युशन, इव्हन सगळ्या टाईपच्या पोल्युशनसाठी जे रूल्स केलेले आहेत त्यातनं जवळजवळ
80% लोक रूल्स फॉलो करत नाहीत आणि म्हणून हे पोल्युशनचं प्रमाण थोडंसं वाढायला लागलं आहे. आता ते रूल्स काय आहेत बघा. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज एनॅक्टेड सम लॉज फॉर कंट्रोल, रेग्युलेशन अँड प्रिव्हेन्शन ऑफ द पोल्युशन. पोल्युशन कमी करण्यासाठी किंवा कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी गव्हर्नमेंटने बरेचसे नियम लावलेले आहेत. काय नियम आहेत बघा. वॉटर पोल्युशन अँड प्रिव्हेन्शन ॲक्ट 1974. तुमचा पत्ताही नव्हता. 1974. विचार करा किती वर्ष झाली. 74 म्हटल्यानंतर 6 आणि ती 26 आणि ही 21. बघा किती वर्ष झाली. एअर पोल्युशन अँड प्रिव्हेन्शन कधीच केलं आहे. 1981ला केलं आहे. आणि एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन 1986ला. म्हणजे सगळी काळजी जसं पोल्युशनचा म्हणजे इफेक्ट ह्युमन बिंगवर किंवा एन्व्हायरमेंटवर, इकोसिस्टीमवर व्हायला लागला तसं गव्हर्नमेंटनी एक ॲक्ट तयार केला. म्हणजे सुरुवातीला वॉटर पोल्युशनच्या बाबतीत जागरूकता निर्माण केली, नंतर एअर पोल्युशनच्या बाबतीत केली, नंतर आता तर सगळीकडे आपलं जे काही ग्लोबल वॉर्मिंगचा इफेक्ट आपल्यावर होतं आहे की नाही, त्यामुळे पूर्ण एन्व्हायरमेंट कसं आपण आपलं स्वच्छ करू शकतो किंवा मेंटेन ठेवू शकतो त्याच्यासाठी पण बरेचसे रूल्स लावलेले आहेत आणि ते कंपल्सरी केलेले आहेत. आता जे तोडत आहेत किंवा जे पाळत नाहीत त्यांच्यासाठी पनिशमेंट पण ठेवलेले आहेत. बघा काय काय सांगितलं आहे. व्हेरियस लॉज अँड रूल्स आर इन फोर्स इन रिलेशन टू बायोकेमिकल वेस्ट, हार्मफुल इन्फ्लुएन्स, सॉलिड वेस्ट अँड साऊंड पोल्युशन. गव्हर्मेंट स्टेशनरी बॉडीज लाईक महाराष्ट्र पोल्युशन Control Board and Central Pollution Control Board supervise about whether the industries in the industrial areas, local governing bodies like municipalities, district councils, पंचायत समिती, ग्रामपंचायत एक्सेट्रा. अगदी शॉर्टमध्ये मी तुम्हाला सांगते याचं की अगदी पहिलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही तुमचा लोकल एरिया म्हणतो म्हणजे तुम्ही जिथे राहता तिथे, तर तिथलं जे काम करायचं असतं किंवा तिथलं जे डिसिप्लिन आहे ते कोणी करायचं असतं तर तुमच्या मेन लोकांनी. मग आता समजा तुम्ही गावात राहत असाल तर ग्रामपंचायतमधले जे लोक आहेत त्यांचं हे महत्त्वाचं काम आहे की आपलं गाव स्वच्छ ठेवणं. मग त्याच्यासाठी काय करता येईल ते करायचं. पहिली एकतर प्लॅन्ट्स म्हणजे वृक्षारोपण करायचं असतं आणि घंटागाडी असणं गरजेचं आहे. गावाच्या बाहेर कुठेतरी खूप लांबवर डम्पिंग ग्राउंड असणं गरजेचं आहे. स्ट्रिक्टली लोकांच्या मीटिंग्स घेऊन त्यांना म्हणजे एन्व्हायरमेंट कसं आपण स्वच्छ ठेवू शकू किंवा आपली जिम्मेदारी काय, आपला मेन रोल काय हे समजावून देणं खूप महत्त्वाचं आहे. आता हे झालं मी सांगते की छोट्या पातळीवर, गाव पातळीवर. पुढे जाऊन झालं तर तालुका पातळी, डिस्ट्रिक्ट पातळी, त्यांच्याकडनं पण तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी येत असतात. फक्त काय होतं आहे की ह्या ज्या वरून येणारे जे काही गोष्टी आहेत त्या प्रत्येक गावातल्या पर्सनपर्यंत नाही पोचत. मग ते पोचवायचं काम असतं ना, ते ग्रामपंचायतमध्ये असणारा तो तुमचा ग्रामसेवक असेल किंवा तिथे असणारे तुमचे म्हणजे तुमचा गावचा नेता असतो, काय सरपंच म्हणतात तो, किंवा अजून कुठले तुमच्या लोकल बॉडीजवर सोशल वर्क म्हणून वर्कर असतात, त्यांचं हे काम आहे मुलांनो की ईच अँड एव्हरी पर्सनपर्यंत हे सगळं पोचवायचं की एक सिंगल पर्सन पण हे सगळं करू शकतो आहे. म्हणजे प्रत्येक कामाची सुरुवात जर एका माणसाने केली तर असं एकाला एक जोडत संपूर्ण गाव तुम्ही स्वच्छ ठेवू शकता. म्हणजेच तुमचं पोल्युशन तुम्ही कंट्रोल करू शकता. आणि मग त्यासाठी ऑफकोर्स हे रूल्स आहेतच. एकदा का तुम्हाला गाव पातळीवर सवय लागली की नीटनेटकं करायचं आणि स्वच्छ करायचं तर ऑफकोर्स हे तुम्ही पुढे लाईफभर करणार आहात आणि जिथे जिथे तुम्ही पोचाल तिथे तुम्ही हे सगळं लोकांकडनं करून घेणार. क्लिअर सगळ्यांना? काय डाऊट आहेत का? इथे आपला लेसन संपला मुलांनो. काय कोणाला डाऊट आहे का एकदा सांगा मला. मग आपण थोडा वेळ असेल तर सगळं ओके, नो प्रॉब्लेम, व्हेरी गुड. चालेल. आपला लेसन संपला आहे मुलांनो. परत एकदा नुसतंच सांगते, आहेत 1-2-3 मिनटं म्हणून की परीक्षा कशाही होत न होत तुमचं तुम्ही आपला इथे लेसन संपला की लगेच क्वेश्चन आन्सर लिहून ठेवायचे आहेत आणि 2दा-3दा लेसन वाचा. मग तुम्हाला तो समजला एकदा लेसन की मग प्रिपरेशन करायला लागा. डायरेक्टली रट्टा मारू, घोकमपट्टी नका करू. अंडरस्टँडिंग मोस्ट इम्पॉर्टंट आहे. सगळं मराठीमध्ये क्लिअर करते मुलांना मी तुम्हाला.
त्यामुळे तुम्हाला सगळं समजत असेल, पण तुम्हाला लिहिताना इंग्लिशमध्ये लिहायचं आहे, त्यामुळे तुमचं अंडरस्टँडिंग खूप महत्त्वाचं आहे. समजतं आहे? आता तुमची वोकॅब्युलरी वाढवण्यासाठी तुम्ही तेच 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 कंटिन्युअस रीड करत राहा, मग ते तुम्हाला आपोआप समजेल. आणि एकदा का लेसन काय आहे हा समजला तुम्हाला, की मग लेसनचे क्वेश्चन आन्सर प्रिपेअर करायला लागा, प्रिपरेशनला लागा. क्लिअर सगळ्यांना? आणि आता परत एकदा सगळ्यांना सांगते की वर्षभर तुमच्या शाळेमधनं ज्या गोष्टी तुमच्या रिटर्न वर्क म्हणून तुमच्याकडनं केलं जातं की नाही, आता सेतू अभ्यास तुमच्याकडनं करून घेतला जात असेल मुलांना, शिवाय तुमच्या आता एक युनिट टेस्ट घेणार आहेत तीही घेतली जाईल, तर ते सगळं सिरियसली घ्या. का तर वर्षाच्या शेवटी जेव्हा तुमचं व्हॅल्युएशन केलं जाईल ना, तेव्हा हे सगळं वर्षभरातलं तुमचं रिटर्न वर्क आहे ते तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. क्लिअर सगळ्यांना? चला, झालं. All of you leave the meeting. Bye, Miss. Thank you, Miss. Yes, bye bye.